शिवसेनेने भूमिका अतिशय सुस्पष्टपणे मांडलेली आहे. कारण हे विधेयक ज्या पद्धतीनं मांडलं, जी भारतीय जनता पार्टीनं देशात वातावरण केलं, ते जर पाहिलं, एकीकडे हिंदू मुस्लिम असा वाद करण्याचा प्रयत्न करायचा, एकीकडे विधेयक मुस्लिमांच्या बाजूनं कसं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करायचा, एकीकडे शिवसेनेने हिंदुत्वात सोडला का असं म्हणायचं, आणि सगळं बदलत नेमकं तुमचीच भूमिका काय हा प्रश्न येतो. तुम्ही एकीकडे सभागृहात संसदीय कार्यमंत्री रिजिजू यांचं भाषण आहे का, ये विधेयक मुसलमानों के फेवर से कैसा है, अशा प्रकारची भूमिका त्यांनी व्यक्त केली. परंतु शिवसेनेने या विधेयकाच्या आडून केंद्राच्या सरकारला जी वक्फच्या अखत्यारीत असलेली जमीन ही पूर्णपणे स्वतःच्या अखत्यारीत आणायची, ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये अदानीला मोठ्या प्रमाणावर जमिनी दिल्या गेल्या, येणार का अशा पद्धतीने या जमिनीचा सौदा करायचा, अशा प्रकारची मानसिकता पूर्णपणे सरकारची दिसते. त्यातनं काल सदनामध्ये जे काही झालं, अरविंद सावंत बोलले, त्यांनी भूमिका मांडली आणि त्यांनी भूमिका मांडल्यानंतर इतर सत्ताधाऱ्यांनी भूमिका मांडताच ते निघून गेले आणि मग त्यावेळेस त्यांना आमची भूमिका ऐका, पळाले कशाला अशा पद्धतीची शेरेबाजी सुद्धा तिथे झाली. मूळ असं आहे की तुम्ही स्वतःचं म्हणणं मांडलं पण सरकारचं काय ऐकलं नाही, असं प्रश्न उपस्थित होत आहे. असं नाही, अरविंद सावंत बाहेर गेले म्हणून काय झालं, बाकी सदस्य होते ना तिथे, बाकी सदस्य होते ना. काय म्हणजे सभागृहात असलं म्हणजेच तुमचं ऐकलं जातं अशातलं काय नाही. बघा आता सगळ्या भूमिका सगळीकडे ऐकल्या जातात. भूमिका जर आम्हाला पळून जायचं असतं तर आम्ही भूमिका कोणतीच घेतली नसती, आम्ही सुस्पष्ट भूमिका घेतलेली आहे. फडणवीसांनी जे ट्विट केलं होतं की हीच वेळ आहे हिंदू सॉलिडॅरिटी दाखवायची, आता बाळासाहेबांचे तुम्ही खरे अनुयायी आहे ना की नाही कळेल. पण तुम्ही सभागृहात सांगायला पाहिजे होतं ना हे हिंदुत्वासाठी विधेयक आहे म्हणून. हे सांगितलं का भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या माणसाने सांगितलं सभागृहात की हे विधेयक हिंदुत्वासाठी आहे? जे फडणवीस सभागृहाच्या बाहेर सांगतात, भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत संसदेतले, यांनी कशासाठी विधेयक सांगितलेलं मला वाटतं फडणवीसांनी ऐकावं त्यांनी काय काय पडलेलं आहे. आणि हिंदुत्वाचा आणि विधेयकाचा काय संबंध येतो? मुस्लिमांना विरोध करणं म्हणजे हिंदुत्व असा त्याचा अर्थ असेल तर तो आम्हाला मान्य नाही आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की अंबानीचं घरच वक्फ बोर्डाच्या जमिनीवरती आहे आणि अशा अनेक प्रॉपर्टीज आहेत की जिथे हे झाली. बरोबर आहे ना. म्हणजे येणाऱ्या काळात अशा पद्धतीनं या जमिनी अंबानीसारख्यांना, अदानीसारख्यांना देण्याचा यांचा डाव आहे. जसं आता यांनी मागे 370 कलम काढलं, त्याला तर शिवसेनेचा पाठिंबा होता की बाहेरचे उद्योजक येतील. कोणते उद्योजक आले, काय झालं? आणि म्हणून वक्फच्या नावाखाली देशात एक जातीयवाद निर्माण करायचा, धर्मवाद निर्माण करायचा, अशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टीचं समाजात दुफळी निर्माण करायची अशी वृत्ती ओव्हरऑल दिसते. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव काल मंजूर झाला. उशीर केलेला आहे, कारण मणिपूरमध्ये ज्या पद्धतीनं महिलांना ज्या पद्धतीनं धिंड काढली गेली, ज्या पद्धतीनं दोन समाजाच्या एकमेकांच्या पद्धतीनं दंगली चालू आहेत, पंतप्रधानांनी याच्याविषयी अजून कधी मणिपूरविषयी काढलं नाही, कधी व्हिजिट केली नाही, कधी भेट दिली नाही. पण तो मागच्या महिन्याभरापूर्वी तिथल्या मुख्यमंत्र्याचा राजीनामा घेतला आणि आता राष्ट्रपती राजवट लावत आहे. परंतु ज्या पद्धतीनं हा मणिपूरमध्ये दंगल जी झालेली आहे, विद्वेष जो निर्माण झाला, याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. आणि आता राष्ट्रपती राजवट आल्यानंतर कशा पद्धतीनं त्याला आता ते फेस करतात पाहूया. बावनकुळे असं म्हणाले की जे काल विधेयक संदर्भामध्ये जे मतदान झालं त्यामुळे उद्धव ठाकरेच्या शिवसेनेतले काही लोक अस्वस्थ आहेत आणि मला पक्ष प्रवेशासाठी फोन येतात. उद्या काही पक्ष प्रवेश होते. हे पक्ष प्रवेश वेगळा भूमिका आहे. शिवसेनेने सुस्पष्ट भूमिका घेतलेली आहे. शिवसेनेच्या भूमिकेत कुठेही मागे पुढे नाही. शिवसेनेने अशा भूमिका विविध वेळेस घेतलेल्या आहे, ज्या मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या रणनीतीच्या विरोधात आहे. भारतीय जनता पार्टीला सपोर्ट केला म्हणजे हिंदुत्वाला सपोर्ट केला असा अर्थ होतो का? भारतीय जनता पार्टी सौगाते मोदी वाटते तेव्हाच कुठे जाते यांचं हिंदुत्व. त्याच्यामुळे मला असं वाटतं कोणाला प्रवेश करणार असेल कोणी तर हा त्यांचा स्वतंत्र विषय आहे, परंतु हा पक्षाने घेतलेला धोरणात्मक निर्णय. उभाटाचे काही खासदार आम्हाला आधी म्हणाले की आम्ही समर्थनाच्या बाजूने मतदान करणार आहेत, मात्र त्यांनी वेगळंच केलं. मलाही वाटलं होतं की उभाटाचे खासदार आहेत समाजवादीचे की उभाटाचे आहेत की समाजवादीचे, असे श्रीकांत शिंदे म्हणतात. श्रीकांत शिंदे वगैरे यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. जे गद्दार आहेत, ज्यांनी पक्षच फोडलेला आहे,
गद्दारी करून निवडून आले, भारतीय जनता पार्टीची चाटायची बाकी त्यांची, आणि मग असे लोक आम्हाला काय शिकवणार स्वाभिमान आणि हिंदुत्व. आंतरराष्ट्रीय पातळीवर एक मुद्दा जास्त चर्चेत आहे सध्या. अमेरिकेने वेगवेगळ्या देशांवरती वेगवेगळा टॅक्स लावला, भारतावरती सुद्धा 26% कर लावला आहे. खरं तर याच्यापासून दुर्लक्ष करण्यासाठीच हे सगळे विधेयक आणले की असं कधी कधी वाटतं. कारण अशा पद्धतीनं अमेरिकेनं, आता तर मोदी म्हणतात, ट्रम्प तर त्यांचे मित्र आहेत, आज भारताच्या लोकांना पायात बेड्या घालून इथं आणलं, त्यावेळेस यांचा हिंदुत्ववाद कुठे जातो? त्यावेळेस इथं हिंदुत्वात कुठे जातो? आज 26% अमेरिका आता केली हिंमत, मोदींनी किंवा भारतातल्या कोणत्या मंत्रालयाने विरोध केला याला? आव्हान तरी केलं, कमी करायची विनंती तरी केली. आणि मला असं वाटतं याच्यामुळं बाजारपेठेमध्ये ओव्हरऑल सगळ्या धोरणामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेवर तुम्ही बघा ना, शेअर बाजार किती खाली झाला याच्यामुळं, आणि म्हणून याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. मोहन भागवतांचं एक वक्तव्य आलं आहे की पौराणिक काळात हनुमान आणि आधुनिक काळात शिवराय हे आदर्श आहे. बरोबर आहे, काय चूक आहे? हनुमान असो की शिवराय असो आदर्श घेण्यासारखेच आहे, नव्हे ते आदर्श आहेच आपले. आणि आपण कुठं महापुरुषांचं दैवतीकरण वगैरे नाही, आदर्श म्हटलेले ना ते, दैवत थोडी. आणि दैवत म्हणायलाही काय हरकत आहे? दैवतीकरण शेवटी कोण आहे? महापुरुषांना महापुरुषच लावू दिलं पाहिजे, देवाला देव मानलं पाहिजे. पण महापुरुषांचं मला असं वाटत नाही पूजन कोणत्याही करण्याची आवश्यकता आहे, त्यांचे आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. जर त्यांनी अशा पद्धतीने आदर्श घ्या म्हटलं असेल तर मला असं वाटतं योग्य भूमिका त्यांनी मांडलेली. नितीन गडकरी त्याच्याबद्दल म्हणजे दुसरं वक्तव्य आहे नितीन गडकरींचं, ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे 100% सेक्युलर. सेक्युलरचा अर्थ आत्ताच्या घडीला वेगळा काढला जातोय, पण शिवाजी महाराज हे एकांगी नव्हते हे तर सगळ्या जगाला माहिती आहे. शिवाजी महाराज सगळ्यांना सोबत घेऊन चालायचे, सगळ्या जाती धर्माला, 18 पगड जमात ज्याला म्हणता येईल यांना घेऊन चालायचे. बाकी त्या काळातले हिंदू मुस्लिम त्यांच्या सैन्यात मुस्लिमही होते. त्यांनी अफजल खानाची समाधी बांधली. या सगळ्या गोष्टी कुराणाचं कुठं परत सापडली तर ती मस्जिदमध्ये जमा केली पाहिजे, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. त्यामुळं त्यांना एक सर्व धर्माचा आदर करणारे होते असं मी म्हणेल. सेक्युलर शब्द वापरायचा का नाही वापरायचा तो त्याचं एवढं मला हे नाही, पण तो सर्व धर्माचा योग्य आदर करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते एवढं तर नक्की. त्या कामरा विरोधात रिटर्न कंप्लेंट दाखल झाली आहे की त्याला जे जगभरातनं पैसे आलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात पैसे आले, या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा. नाही बाकी ते जुने आरोप माहिती आहे तुम्हाला, टेरर फंडिंग येणार. तुम्ही निवडणुकीला वाटले त्याची पण चौकशी करा, अशी पण मागणी करा. निवडणुकीला घरोघरी जाऊन वाटले खोकेच्या खोके, मला वाटतं त्याची पण चौकशी झाली पाहिजे. कामराची व्हायला काहीच हरकत नाही, परंतु ही पण झाली पाहिजे. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की सावरकरांचं जे पुस्तक आहे ज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल विकृत लिखाण करण्यात आलेलं आहे, त्या पुस्तकावर बंदी घाला. मी वाचलेलं नाही कोणतं पुस्तक आहे, परंतु संभाजी महाराजांचा उल्लेख चुकीचा असेल तर तो काढायची मागणी होऊ शकते. पुस्तकावरच बंदी घाला म्हणणं मला नाही योग्य वाटत. मिठी नदी कंत्राट घोटाळ्यात आतापर्यंत 10 कंत्राटदारांची चौकशी झाली आहे. गाळ काढण्याच्या प्रकल्पात मोठी अनियमितता आणि सगळं केलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी, असा तो आक्षेप आहे. त्याबाबत तक्रार दाखल झाली. आता सत्ता तर आमची मागच्या किती वर्षांनी नाही आहे ना. मागच्या काळात काय झालं 2-4 वर्षात हे तपासा सगळ्यात आधी मिठी नदीच्या संदर्भात. मी तो म्हणतो नमामि गंगेपासून तर मिठी नदीपर्यंत सगळ्याच्या चौकशा झाल्या पाहिजे. ते हर्षवर्धन सपकाळ त्यांचं दुसरं स्टेटमेंट आहे की महायुतीच्या नेत्यांना गजनी सिंड्रोम झाला आहे, पेरणी हंगामापूर्वी शेतकरी कर्जमाफी करा अन्यथा आंदोलन करू. नाही, ज्या पद्धतीनं महायुतीनं निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याची घोषणा केली, त्यांच्या वचननामा जाहीरनामा त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमुक्तीचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. परंतु आता महायुतीचे नेते अजितदादा स्वतः बोलले की मी कधी कर्जमाफी बोललोच नाही. बाकीचे काही कॅबिनेट मंत्रीसुद्धा बोलले कर्जमुक्ती आम्ही कधी बोललेलोच नाही. मग याचाच अर्थ निवडणुकीला फक्त मतं घेण्यासाठी शेतकऱ्यांची फसवणूक तुम्ही केलेली का? तसंच लाडकी बहीण 2100 रुपये द्यायचं कबूल केलं होतं, कुठं बजेटमध्ये 2100 रुपयाची तरतूद केली? आणि म्हणून हे महायुतीचं सरकार हे खोटारडं सरकार आहे, खोटं बोलणारं सरकार आहे, शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ सोडतं आहे.
आणि म्हणून मला असं वाटतं अशा सरकारला निश्चित जनता योग्य वेळी योग्य तो धडा देईल. तुम्हाला डिवसणारं वक्तव्य एकनाथ शिंदेने केलेलं आहे. डॉक्टर नसलो तरी मी मोठमोठी ऑपरेशन केली आहेत, कुणाच्या मानेचा तर कुणाच्या कमरेचा पट्टा निघून गेला. गद्दारी करणारे लोक असं काही बोलतात. स्वतः गद्दारी केली कशी लागली, कामराचं गीत का लागलं तुम्हाला, हा माझा त्यांना प्रश्न आहे. जर तुम्ही एवढे चांगले डॉक्टर आहे, मग कामराचं विडंबन गीत तुम्हाला का झोंबलं तुमच्या लोकांना, एवढंच माझा प्रश्न आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगचे 5 लोक संशयित अटक केलेले आहे. मुंबईत काहीतरी घातपात केला आणि कोणाला मारण्याचा त्यांचा डाव होता असं आहे. त्याला जोडून असं की सुरेश धस काही दिवसापूर्वी म्हणाले होते की बिश्नोई गँगच्या लोकांनी मला मारण्याची कोणीतरी सुपारी दिली आहे, असं सगळं केलं आहे. त्यात 5 संशयित मुंबई पोलिसांनी अटक केली. कसं बघते या सगळ्या सिनारिओ? नाही, मला तर जास्त त्याच्यातली माहिती नाही, परंतु बिश्नोई गँग ज्या पद्धतीनं मागच्या काळात जे मुंबईचे एक माजी आमदार आहे त्यांच्या हत्येमध्ये त्यांचा सहभाग आढळलेला आहे आणि ही गँग अशा पद्धतीनं कार्यरत असेल. सुरेश धस वगैरे तर मला माहिती नाही, त्यांचं काय दिलं असेल नसेल दिलं. सुरेश धस स्वतःचं महत्त्व वाढवून घेण्यासाठी काही बोलत असतील, परंतु अशा गुन्हेगारी वृत्तीच्या गँग्स मुंबईमध्ये येऊन काही प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं सरकारने कडक कारवाई केली पाहिजे. बीडच्या गुन्हेगारीवरून पंकजा मुंडे आणि अजित पवारांची 2 स्टेटमेंट आहेत. पंकजा मुंडे म्हणतात की 4 पोरांमुळे बीड जिल्हा बदनाम करू नका, बीडमधल्या जातीला बदनाम करू नका, माझ्या जातीला बदनाम करू नका, असं पंकजा मुंडेचं टू बी स्पेसिफिक वक्तव्य आहे. आणि ते पुढं आणखी एक वर्ण म्हणलं तर काही चुकीच्या लोकांना मोकळीक दिल्यामुळे बीडची बदनामी. मला असं वाटतं बीडचा लढा हा काही जातीयवादाचा लढा नाही, हा गुन्हेगारीविरुद्ध लढा आहे. मग गुन्हेगार कोणी असो, तो वाल्मिक कराड असो नाही तर तो कोण खोक्याबाई वगैरे असो, त्याच्यात जातीपातीचा काही संबंध मला असं वाटत नाही. परंतु बीडमध्ये ज्या पद्धतीनं गुंडागर्दी गुन्हेगारी वृत्ती वाढलेली आहे आणि याला प्रोत्साहन देणारे खतपाणी घालणारे बीडचेच लोक आहेत. मग ते कोणत्या जातीचे कोणत्या धर्माचे याच्याशी आम्हालाही काही घेणं देणं नाही. जातीपातीवर गुन्हेगारी ठरत नसते किंवा गुन्हेगार ठरत नसतो, हे सत्य जरी असलं, परंतु बीडमध्येच अशी गुन्हेगारी का फोफावली, कोणी फोफावली याचा विचार पंकजाताईंनी करावा असं मला तरी वाटतं. लोकांनी म्हणजे काय, सामान्य लोकांनी का राजकारणी? राजकारणी नाही, सामान्य लोक कशाला गुन्हेगारी करतील. बीडचे राजकारणी जे आहेत सगळ्या पक्षाचे, मी कोणत्या पक्षाविषयी आणि कोणत्या व्यक्तीविषयी बोलणार नाही, परंतु अशा गुंडागर्दीला प्रोत्साहन बीडमध्ये सातत्यानं दिलं गेलेलं आहे. अशा बीडमध्ये घटना घडलेल्या आहेत आणि मला वाटतं त्या घटनांना संरक्षण राज्यकर्त्यांनी दिलेलं आहे आणि मग ते सत्ताधारी पक्षातले असतील नाही तर विरोधी पक्षातले असतील. पण एखाद्या मंत्र्यांनी अशा पद्धतीने विधान करणं की माझी जात बदनाम करू नका गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर, आता ते जात म्हणून राजकारण करत असेल तर त्यांची भूमिका असेल ती, त्यांना तेवढ्या जातीपुरतंच मर्यादित राहायचं असेल तर त्यांची भूमिका असू शकते ती. अजित पवार हे म्हणाले की विकृत लोकांना सरळ करणार, दादागिरी गुंडगिरी खपून घेणार नाही, कोण कितीही मोठ्या बापाचा असो, राजकीय नेत्याचा जवळचा असो, सरळ करणार. अजित दादा 2 महिन्यापूर्वी तेच बोलले होते ना, आताही तेच बोलले, काही झालं नाही. 2 महिन्यात आणखी गुन्हे वाढलेले बीडमध्ये. बावनकुळेंचं दुसरं आहे की मुंबई पालिकेमध्ये मुस्लिम मतावर ठाकरे गटाचा डोळा आहे, त्यासाठी त्यांनी ही अशी भूमिका घेतली. तुमचा कोणत्या याच्यावर डोळा आहे ते जरा बघा. तुम्ही पण तर डोळेच ठेवता ना कुठं ना कुठं. बरं एक तुम्ही डोळे बंद करून तर नाही करत ना काही. विचारू का शेवटचं, कुसुमाग्रज अध्यासन आणि मराठी, तर त्याच्यात देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती की जेव्हा कुसुमाग्रज अध्यासन उघडू, आता तिथे काम तर होत नाही आणि त्याचं जे थोडं बहुत काम झालं त्याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीसांना वेळ नाही म्हणून झालेलं नाही अजूनपर्यंत दिल्लीचं ना. खरं तर दिल्लीमध्ये हे कुसुमाग्रज अध्यासन केंद्र होतं हे चांगली गोष्ट आहे. माझ्या माहितीप्रमाणे साहित्य संमेलनाच्या काळामध्येच याचं उद्घाटन ठरलं होतं, वेळेअभावी अजून झालेलं नाही. आणि मलाही असं वाटतं की कामकाज सुरू व्हावं, उद्घाटन ज्यावेळेस व्हायचं त्यावेळेस होईल, त्यासाठी कोणाची वाट पाहू नये त्या संस्थेने सुद्धा, असं मला तरी वाटतं. काल एक राजीनामा समोर आला होता, तर राजीनाम्यामध्ये तुमचे कुठेतरी आभार मानले, खैरींवर नाराजी व्यक्त केली, खैरीने त्या व्यक्तीला मारायची धमकी दिली, 2 कानाखाली मारेल म्हणून, तुमच्यावर नाराजी व्यक्त केली. ठीक आहे, झालं त्यात. एक प्रश्न बोलावं की ते म्हणतात अंबादास माझा ऐकत नाही, माझ्याशी बोलत नाही, मला कार्यक्रमाला बोलवत नाही, तर
इतका ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यावर तुम्ही काहीतरी बोलणं अपेक्षित आहे मला. मी काहीच बोलणार नाही. खैरे साहेब ज्येष्ठ नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहे आमचे, आणि मी अशात तरी कोणत्याच कार्यक्रमाचं आयोजन केलेलं नाही. हां, आता माझ्या घरी लग्न झालं तर मी त्यांना स्वतः घेऊन गेलो होतो, स्वतः त्यांना गाडीत फिरवलं होतं, सगळ्या व्यवस्था दाखवल्या होत्या. त्यावेळेस माझ्या घरचं लग्न होतं, मी त्यांना बोलवलं होतं, मानाने बोललो होतो. बाकी पक्षाच्या कार्यक्रमात काही मानपान कोणाचं नसतो. तुम्ही एवढं सगळं विचारता वगैरे असं तुम्ही म्हणताय, तरी ते असं का बोलताय? आता तुम्ही त्यांना विचारा ना. पण तुम्ही सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमामध्ये चक्क त्यांचे आशीर्वाद घेता, पाया पडता, हो. त्यांना मान सन्मान देता, मग ते असं का म्हणतात की अंबादासदानी मला विचारतच नाही? हे बघ, मी तर आठवड्याला 15 दिवसाला त्यांना जाऊन भेटत असतो, त्यांचं दर्शन करतो, त्यांना स्वागत करतो, मानपान ठेवतो. आता याच्यावरती काय पाहिजे असेल मला माहिती नाही. ऑगस्टपर्यंतच तुम्ही विरोधी पक्षनेता आहे, नंतर बघू. शिवसेना नेता आहे ना मी, त्याला थोडी कोणी थांबवू शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.